नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्याची प्रेमकथा। गावातला साधा कष्टाळू पण निरागस असा गणू शेतकरी पहाटेचा कोंबड्याचा आरवला की तो उठून जातो। अंगणातल्या विहिरीवर तोंड हात धुवून बैलांना चारा पाणी करून मग थेट शेतावर। त्याच्या अंगावर साधा झब्बा, कमरेला धोतर, डोक्यावर जुनं पण आवडीचं फडके। गणूचं आयुष्य म्हणजे शेत, माती, पाऊस आणि आशा, पण मनातल्या आत कुठेतरी त्याला सोबतीची, जिवलगाची, प्रेमाची आस होती। गावातल्या सगळ्या लग्नामध्ये तो मदत करायचा, लोकांच्या डोक्यावर पाणी धान्य उचलून न्यायचा, पण आपलं घर मात्र रिकामच वाटायचं। एकदा गावातल्या जत्रेत तो गेला होता। तिथेच पहिल्यांदा त्याच्या नजरेला ती दिसली, लक्ष्मी। पांढऱ्या जग्यात, नाकात छोटंसं मोत्याचं नथीन, डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर निरागस हसू। ती तिच्या वडिलांसोबत गावाच्या देवळात पूजा करायला आली होती। गणूने तिला पाहिलं आणि त्याच्या मनात काहीतरी वेगळंच हललं। त्या क्षणापासून त्यांचं मन जत्रेत नाही तर फक्त तिच्याकडेच गुंतलं। जत्रेनंतर काही दिवसांनी लक्ष्मी गावातल्या विहिरीवर पाणी भरायला यायली। गणू तिच्याकडे चोरट्या नजरेने पाहायचा। एकदा धैर्य करून त्याने विचारलं, लक्ष्मीबाई, इतकं पाणी एकटी कशी नेताय? मी मदत करू का? लक्ष्मी हसली, गण्या, सगळ्यांना मदत करतोस पण माझी का करतोयस? गणू बुजला, काय सांगू, तुझ्या ओझ्यातून थोडं कमी करावं वाटलं। त्या दिवसापासून त्याच्या बोलण्याची सुरुवात झाली। पाणी भरणं, शेतीच्या गप्पा, गावातल्या बाता, हळूहळू मनाच्या गोष्टी। पावसाळ्यात एकदा गणूच्या शेतात पीक पाण्याखाली गेली। तो खूप खचला होता। लक्ष्मीने त्याला धीर देत म्हटलं, गण्या, शेतात साथ सोडली तरी मी नाही सोडणार। तू पुन्हा उभा राहशील। मातीची माया मोठी आहे आणि माझी माया तुझ्यापेक्षा मोठी असेल। त्या शब्दांनी गणूच्या डोळ्यात पाणी आलं। त्याला उमगलं, ही मुलगी फक्त सोबत नाही तर त्याच्या आयुष्याची खरी ताकद आहे। लक्ष्मीच्या घरी लग्नाची चर्चा सुरू झाली। तिचे आई वडील शहरातल्या श्रीमंत घरात लग्न लावून द्यायला म्हणत होते, पण लक्ष्मी ठाम होती, मी माझं आयुष्य फक्त गणूसोबतच घालवणार। पैसा नसेल तरी प्रेम आहे, मेहनत आहे। गावात बरीच चर्चा झाली। लोक म्हणाले, शेतकरी लोकांचं आयुष्य कठीण असतं, सुख कमी आणि दुःख जास्त। पण लक्ष्मीने उत्तर दिलं, कष्टातलं सुखच खरं असतं। गणू मला फुल देईलच असं नाही, पण त्याच्या घामाच्या थेंबात प्रेम मला सोन्यापेक्षा मौल्यवान वाटेल। शेवटी हट्टापायी लग्न ठरलं। गावाच्या देवळात छोटंसं लग्न झालं। 12 गावाचे लोक आले। जेवणात साधं भाकरी पिठलं होतं, पण गणू आणि लक्ष्मीच्या डोळ्यात मात्र जगातील सगळी श्रीमंती होती। लग्नानंतर लक्ष्मी त्याच्या शेतात त्याला साथ द्यायला लागली। उन्हात भाजी लावणे, पावसात रोप लावणे, थंडीच्या सकाळी बैलांना पाणी देणे, तिने सगळं आपल्या घरचं मानलं। एका वर्षी दुष्काळ पडला। शेतातलं पीक करपलं, घरात धान्य संपत आलं। गणू खचला। त्याने लक्ष्मीला म्हटलं, लक्ष्मी, तुला वाईट आयुष्य मिळालं। दुसरा कुणी निवडले असतीस तर आज सोन्याच्या थाळीतून जेवली असतीस। लक्ष्मी त्याचा हात धरून म्हणाली, गण्या, माझं सोनं म्हणजे तू। आपण उपाशी राहिलो तरी सोबत आहोत ना, हाच माझा आनंद आहे। झाडांची पानं खातानाही जर तुझा हात माझ्या हातात असेल तर मला राजवाड्यातलं सुख नको। त्या शब्दांनी गणू पुन्हा उभा राहिला। त्याने गावातल्या लोकांसोबत पाणी वाचवण्यासाठी, शेती टिकवण्यासाठी काम सुरू केलं। हळूहळू परिस्थिती सुधारली। काही वर्षांनी त्यांच्या घरात भरघोस पीक आलं। घरात पहिल्यांदा सोन्याची बांगडी आली। बैलांना नवं सजवणं आलं, पण त्यांच्यासाठी खरं सोनं म्हणजे त्यांच्या मुलाचं हास्य होतं। गणू आणि लक्ष्मी रोज संध्याकाळी अंगणात बसून भाकर ताक खात, आभाळाकडं पाहत आणि म्हणत, आपल्या प्रेमानं सगळं शक्य केलं। गणू आणि लक्ष्मीचं आयुष्य सोन्याच्या थाळीतून नव्हतं तर मातीच्या भांडीतून होतं, पण त्या मातीच्या सुगंधात, घामाच्या थेंबात, प्रेमाच्या नजरेत त्यांना खरं सुख सापडलं। त्यांची गोष्ट गावोगाव पसरली। शेतकऱ्याचं प्रेम म्हणजे साधं, खरंखुरं आणि आयुष्यभर टिकणारं। अशा छान छान प्रेरणादायी प्रेमकथा, हास्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।